विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टीची आपण एकदम आतुरतेने वाट बघत होतो म्हणजेच ते चौथी आणि सातवीची स्कॉलरशिप, तर चौथी आणि सातवीची स्कॉलरशिपचे फॉर्म कधी फिलअप करायला जाणार आहेत, कोणत्या तारखेपासून फिलअप करायला जाणार आहेत, त्याच्यात शिष्यवृत्ती काय काय असणार आहेत, त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या स्वरूपात एक्झाम दिल्या जाणार आहेत, पेपर पॅटर्न कसा असणार आहेत आणि कोणत्या तारखेपासून तर कोणती तारीख फॉर्म भरायची शेवट आहेत, त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या तारखेला परीक्षा असणार आहेत, या सर्व गोष्टींवर आपण आज चर्चा करणार आहोत. तुम्हाला जर या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर बघा, आपल्याला ह्या सर्व प्रश्नांचे आपल्याला उत्तर भेटणार आहेत आणि तुम्ही जर इंग्लिश मीडियम मध्ये असाल, सेमीमध्ये असाल किंवा मराठी मीडियममध्ये असाल तर कोणत्या स्वरूपात तुम्ही एक्झाम देणार आहेत, कोणत्या लँग्वेजमधून, कोणत्या भाषेमधून देणार आहेत, हे सगळ्या गोष्टी आपण आज बघूयात. तर तुमचा जास्तही वेळ न घालवता लवकरात लवकर आपण आपल्या मुद्द्याकडे वळणार आहोत. तर बघा, आता सर्वात पहिला प्रश्न आपला असा असणार आहे की अर्ज केव्हापासून केव्हापर्यंत. तर अर्ज हे 30 डिसेंबरपासून तर 2 फेब्रुवारीपर्यंत होणार आहेत. म्हणजे 30 डिसेंबरला सुरू झालेले आहेत, आज 31 डिसेंबर आहेत. कालपासून अर्ज भरण्याची म्हणजे त्याच्यासाठी अप्लाय करण्याची ही डेट ही काय झालेली आहे, सुरू झालेली आहेत आणि 2 फेब्रुवारी ही काय असणार आहेत, शेवटची डेट असणार आहेत. तर लवकरात लवकर आपला अर्ज भरून घ्यायचा आहे आणि आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. त्याचबरोबर दुसरा प्रश्न आपला असा होता की काय, दुसरा प्रश्न आपला कसा आहे की त्याच्यात काय विचारले गेलेले आहेत, आपल्याला शिष्यवृत्ती किती मिळणार. आता चौथी आणि सातवी, तर चौथीला किती पर मंथ म्हणजे एका महिन्याला आणि पर इयर म्हणजे एका वर्षाला. आता ही 3 वर्षासाठी असते. काय, किती वर्षासाठी असते, 3 वर्षासाठी असते. जर आपल्याला शिष्यवृत्ती भेटली तर 3 वर्षासाठी ही लगातार भेटत असते. तर चौथीला असते 500 रुपये महिना आणि याला असतो 750 रुपये महिना. म्हणजेच 12 पंचे किती होतात, हे 6,000 रुपये होतात, वार्षिक 6,000 रुपये. आणि हे 12 पंचे 60, 6 12 हे किती होतात, 8,000 रुपये. किती होतात, 8,000 रुपये. म्हणजे सातवीला असणार आहेत 8,000 रुपये आणि चौथीला असणार आहेत 6,000 रुपये वर्षाला. आणि महिन्याला किती कळाली तुम्हाला, काय किती किती प्रकारात आपल्याला काय काय प्रमाणात ही स्कॉलरशिप मिळणार आहेत, कळलं. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, पेपर पॅटर्न कसा राहील. आता पेपर पॅटर्न कसा राहील, आता तुम्हाला बघा, पहिला पेपर जो असतो, प्रथम पेपर, त्याच्यात 2 विषय असतात. एक प्रथम भाषा म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर त्याच्यातच असतो प्रथम भाषासोबत काय असणार आहे तुम्हाला, मॅथ असणार आहे तुमचा दुसरा पेपर. त्याच्यात पहिला असणार आहे तृतीय भाषा आणि त्याचबरोबर असणार आहे त्याच्यातला दुसरा मेंटल ॲबिलिटी म्हणजेच काय, बुद्धिमत्ता. आता किती मार्क्सचे क्वेश्चन्स आणि किती मार्कला क्वेश्चन आणि किती आपल्याला बघा, तर याचे 25 प्रश्न येतील किती, 50 मार्कला, आणि याचे येतील 50 क्वेश्चन 100 मार्क्सला. म्हणजे किती, टोटल 75 क्वेश्चन पहिल्या पेपरमध्ये 150 मार्क्सला. तसंच तृतीय भाषामध्ये 25 क्वेश्चन 50 मार्क्सला आणि मेंटल ॲबिलिटी बुद्धिमत्तामध्ये किती, 50 क्वेश्चन 100 मार्कला. म्हणजे एक क्वेश्चन 2 मार्काला. इथे पण 75 आणि 150. म्हणजे टोटल किती, दोघं पेपर मिळाले तर 150 क्वेश्चन्स असतील किती मार्क्सला, 300 गुणांना 150 मार्क्स. कळालं, 300 प्रश्नांना 150 क्वेश्चन्सला 300 मार्क्स असतील. हे व्यवस्थित जाणून घ्यायचं. आता प्रथम भाषेमध्ये ज्यांचं इंग्लिश असतं त्यांना प्रथम भाषा इंग्लिश असते, ज्यांचं मराठी असतं त्यांना पण मराठी असते, ज्यांचं सेमी असतं त्यांना पण मराठी असते. आणि तृतीय भाषा म्हणजे काय, की ज्यांचं इंग्लिशला मराठी असेल आणि मराठी आणि सेमीला इंग्लिश असेल, हे लक्षात घ्यायचं. अशा प्रकारे तुमचा काय असतो, पेपर पॅटर्न असतो. त्याचबरोबर आता अजून एक प्रश्न, तुम्ही जर इंग्लिशचे विद्यार्थी आहेत तर तुमचा सर्व पेपर इंग्लिशमध्ये राहील, फक्त मराठी ग्रामर जी तृतीय भाषा आहे ती मराठीमधून राहील, बरोबर. आणि जर तुम्ही सेमी किंवा सेमीचे विद्यार्थी आहेत तर तुम्हाला मॅथ आणि गणित आणि इंग्लिश हे इंग्लिशमधून राहील,
आणि बाकीचे विषय तुम्हाला कशामधून राहणार आहेत, मराठीमधून राहणार आहेत. आणि जे मराठीचे मुलं आहेत त्यांच्यासाठी पर्याय असा असतो, मराठीचे जे मुलं आहेत त्यांना सगळं काही मराठीमध्ये असतं आणि इंग्लिश फक्त इंग्लिशमधून असतं. या 3 प्रकारे आपण काय करू शकतो, एक्झाम देऊ शकतो. त्याच्यानंतर परीक्षा केव्हा असेल, आता 4थी आणि 7वीची स्कॉलरशिप 26 एप्रिल 26 एप्रिलला ही काय असणार आहे, तुमची परीक्षा असणार आहेत 2026 मध्ये. 26 एप्रिल 2026 मध्ये तुमची काय असणार आहेत, 4थी आणि 7वीची परीक्षा असणार आहेत. बघा, या सगळ्या प्रश्नांचे तुम्हाला उत्तर व्यवस्थित भेटले असतील तर नक्की चॅनलला लाईक, शेअर और सबस्क्राईब करायचं आहे. आणि जे विद्यार्थी तुमचे विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्या सर्वांजवळ हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. आणि याचेच आपण लेक्चर सुरू करतोय. 4थी आणि 7वी प्लस 5वी आणि 8वी या सगळ्या 4ही वर्गाच्या स्कॉलरशिपचे लेक्चर्स आपण सुरू करतोय 7:30 वाजता लाईव्ह. 2 दिवसात हे लेक्चर सुरू होतील. तरी तुम्ही बेल आयकॉनला प्रेस करून घ्यायचं आहे. जेव्हा लेक्चर सुरू होतील तेव्हा तुम्हाला कळवलं जाईल.